कोविडनंतर गुडघेदुखीमुळे चालणं फिरणं बंद झालं आहे का? काय करावे? आजच हा व्हिडिओ बघा. मी डॉक्टर मनीष वोरा, नवकार हेल्थकेअर ओतूर. गुडघेदुखीची ट्रीटमेंट मेडिकल व सर्जिकल, त्यात सांधा बदलणे, टोटल नी रिप्लेसमेंट मध्ये नेमके काय करतात? मेडिकल ट्रीटमेंटमध्ये इंटिग्रेटेड मेडिकल ॲप्रोच. माझ्या अनुभवानुसार ॲक्यूट फेजमध्ये ॲलोपॅथिक वेदनाशामक व सूज कमी करणारी औषधे पेशंटचा त्रास कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात व लाँग टर्मसाठी होमिओपॅथिक औषधे दिल्यास दीर्घकाळ बरे वाटते व साईड इफेक्ट्स कमी होतात. त्याच्याबरोबर फिजिओथेरपी, क्वाड्रिसेप्स स्ट्रेंथनिंग व स्ट्रेचिंग एक्झरसाइज, वजन नियंत्रण, नियमित चालणे, विटॅमिन डी, कॅल्शियम, पुरेसा प्रोटीनयुक्त आहार व चांगली झोप आणि शेवटी गरज असेल तर सर्जरी, गुडघ्याचा सांधा बदलणे, ज्यास टोटल नी रिप्लेसमेंट सर्जरी असे म्हणतात. गुडघा बदलतात म्हणजे संपूर्ण सांधा बदलतात का? अजिबात नाही, फक्त झिजलेला भाग बदलला जातो. टोटल नी रिप्लेसमेंटमध्ये नेमके काय करतात? सर्वप्रथम रुग्णास भूल दिली जाते. त्यानंतर गुडघ्यावर छोटा चिरा देऊन जॉईंट ओपन केला जातो. झिजलेले कार्टिलेज आणि काही मिलीमीटर खराब झालेले हाड अत्यंत अचूकपणे काढले जाते. त्यानंतर त्या जागी मांडीच्या हाडाच्या खालील बाजूवर धातूचा भाग, पोटरीच्या हाडाच्या वरील बाजूवर धातूचा बेस आणि मधोमध विशेष मेडिकल ग्रेड प्लास्टिकचा कुशन बसवला जातो. हा प्लास्टिकचा भाग नवीन कार्टिलेज सारखे काम करतो आणि सांधा पुन्हा गुळगुळीत होऊन हालचाल करू लागतो. सर्जन हालचाल, स्थिरता आणि सरळपणा तपासतात, जखम बंद करतात आणि शस्त्रक्रिया पूर्ण होते. विशेष म्हणजे बहुतेक रुग्ण दुसऱ्याच दिवशी वॉकरच्या साहाय्याने चालायला सुरुवात करतात. आता सांधे सुपिरियर व ड्युरेबल मटेरियलचे आलेले आहेत व रोबोटिक सर्जरी पण केली जात आहे, ज्यात अजून आधुनिकता व परफेक्शन आलेले असून रिकव्हरी फास्ट होत आहे. पेशंट्सना चांगले रिझल्ट्स भेटत आहेत. लक्षात ठेवा, टोटल नी रिप्लेसमेंट म्हणजे वेदनामुक्त चालण्याकडे टाकलेले एक नवे पाऊल असते. पण हे पाऊल आपल्या फॅमिली डॉक्टरांच्या सल्ल्याने गरज असेल तरच टाका. पुढील इंटरेस्टिंग व्हिडिओ, कोविडनंतर हेअरफॉल, केस गळणे अचानक का वाढले आहे व त्यावर मात कशी करावी बघण्यासाठी व्हिडिओस लाईक, शेअर, सबस्क्राईब व फॉलो करा. धन्यवाद.